प्रदेशाध्यक्षांविनाच महायुतीची समन्वय समिती काम करणार। समन्वय समितीमध्ये रवींद्र चव्हाण, सुनील तटकरे नसणार, तर भाजपकडून समितीमध्ये बावनकुळे, गिरीश महाजन असणार। शिंदेच्या शिवसेनेकडून सावंत, भुसे समन्वय समितीमध्ये असणार, तर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, हसन मुश्रीफ समन्वय समितीमध्ये। छत्रपती संभाजीनगर मनपातील 10 स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीविरोधात कोर्टामध्ये धाव। भाजप 5, एमआयएम 3 आणि शिवसेनेच्या 3 नगरसेवकांची नियुक्ती प्रक्रिया नेमबाह्य झाल्याचा आरोप। भाजपच्या माजी नगरसेविका डॉक्टर आशा बिनवडेंकडून याचिका दाखल। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील संत एकनाथ साखर कारखाना कर्ज घोटाळा प्रकरण। छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं सचिन घायाळ यांना धक्का, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। 30 कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळला। जान्हवी कोकरेजा हत्या प्रकरणामध्ये मुलीच्या वैयक्तिक वस्तू परत मिळाव्यात यासाठी आईची मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका। न्यायालयाकडून राज्य सरकारसह संबंधितांना नोटीस। मुंबईमध्ये डिझेलच्या पुरवठ्यामध्ये 5 ते 10% कपात। मालवाहतूक आणि व्यावसायिक वाहन चालकांना डिझेलसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचं चित्र। मात्र पेट्रोलचा पुरवठा स्थिर असल्यानं सामान्य वाहनधारकांना दिलासा। झोपडपट्टी मुक्त मुंबईचं स्वप्न साकारण्यात सरकार अपयशी। मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर ताशेरे। झोपडी पुनर्वसन कायद्याच्या पुनरावलोकनाचे आदेश। गोरेगाव नेस्कोमधील मृत्यूप्रकरणी आयोजकाला जामीन। अन्य 3 आरोपींचा अर्ज फेटाळला। आकाश समळ यांना कार्यक्रमाच्या वेळेला अंमली पदार्थांचं वितरण किंवा सुरक्षेचं व्यवस्थापन करण्यात कोणतीही भूमिका नसल्याचा दावा आकाश यांनी जामीन अर्जामध्ये केला होता। पुण्यातल्या मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक मंदिर महिनाभर भाविकांसाठी बंद राहणार। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मंदिरं बंद राहणार। मात्र मंदिरांमधील नित्यपूजा सुरू राहणार। भाविकांना मात्र गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेता येणार नाही। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामध्ये उष्माघाताचा पहिला संशयित बळी। शेतामध्ये कांदे काढणीला गेलेल्या मजूर महिलेचा अचानक मृत्यू। नकुशा सुपे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव। वाशिम जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। हवेत गारवा निर्माण।